केलं स्टार्ट. हो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे. प्रार्थनेला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थना करू. आज आपल्या छोट्या ताई प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. आम्ही जे वचन वाचणार आहोत ते तू आशीर्वादित कर बाप्पा. पायक साहेबांचं जसं येणं आशीर्वाद केलंस तसं जाणंही कर. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याचे गोड आणि पवित्र नावाने करते म्हणून मी ऐक. आमेन. आमेन. प्रियांनो, देव बाप्पाशी बोलणं फार आशीर्वादाचं काम आहे. न तर काही जणांना मी प्रार्थना करायला सांगतो ना, काही जण म्हणतात मला नाही प्रार्थना करता. इतक्या लहान वयामध्ये या बाळाला प्रार्थना करण्याची देव बाप्पाने प्रेरणा दिली, उत्साह दिलेला आहे. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा वय नाही बघत, किती वय आहे. पवित्र आत्मा फक्त एवढं बघतो यांना माझ्या प्रती किती उत्साह आहे. आणि ज्याच्यामध्ये उत्साह आहे ना त्याच्याबरोबर पवित्र आत्मा कार्य करतो. प्रियांनो, अंतिम समयामध्ये जे प्रियजन प्रभूच्या चरणासमोर सेवकांच्या माध्यमातून प्रभूला दिसतील त्या प्रियजनांकडे पाहून प्रभू अतिशय प्रसन्न होणार आहे. प्रियांनो, काही जण देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याचा कंटाळा करतात. त्यांना देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी फार मोठं जणू काही एक मोठं संकट आम्ही याच्या मध्ये सामोरं जात आहोत असं त्यांना वाटतं. कोणाला अशी प्रक्रिया जाणवते किंवा कोणाला अशा प्रक्रियेचा अनुभव ते स्वतःमध्ये अनुभवतात, ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा फारसं कार्य करण्यामध्ये तत्पर नसतो. आणि जे प्रियजन प्रभूच्या वचनामध्ये समरूप नसतात तिथं ही प्रक्रिया होती. पण देवबाप हर ठिकाणी सेवकाला पाठवतो, कारण देवाचं पाहणं आणि मनुष्याचं पाहणं याच्यामध्ये फार अंतर आहे. देव बाप्पाला माहित असतं कोणता विश्वासणारा, कोणता परिवार कसा प्रभू मध्ये आहे, तरी प्रभू तिथं जायची अपेक्षा करतो. पण जे असतात घरातले प्रियजन ते प्रभूची प्रथम भावना ओळखत नाही आणि नंतर वयोवृद्ध दासाचं येणं समजत नाही. ज्यांना समज असती ना, बघा आता मी येण्याच्या काही मिनिटामध्येच सगळेजण तुम्ही प्रार्थनेला बसले, सगळे काम तुम्ही वर्ज्य केले, कारण तुम्हाला माहिती आहे देवाचं येणं काय आहे आणि आमचं वैयक्तिक काम करणं काय आहे. प्रियांनो, जे देवाच्या कार्यासाठी हर्षित उत्साहित असतात ना त्यांना देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय पण राहत नाही. आणि आजचं जे वचन आहे बघा, तारीख टाकलेली नाही, बिना तारखेचं आहे. म्हणजे हे आज बनवलेलं आहे, दुपारी बनवलेलं आहे. पण मला दुपारी याची कल्पना नव्हती की मी कुठं जाणार आहे. म्हणलं देवबाप मला दाखवेल संध्याकाळपर्यंत कुठं ना कुठं जाण्याविषयी. तयार करून ठेवलं, तारीख टाकायचं विसरलो मी. एकदम फ्रेश असे 5च वचन आहे त्याच्यामध्ये आणि बिना संदेशाचा विषय असलेले 5 वचन आहेत. याच्यामध्ये विषय नाहीये, बोलत आहे मी. ह्या संदेशाला याच्यामध्ये सर्व काही चाललेलं आहे. नाव नसलेला संदेश तुम्ही ऐकत आहात, पण जेव्हा मी याला रिपीट मध्ये ऐकल
तेव्हा देवबाप मला कोणत्या ना कोणत्या ऐकण्याच्या प्रकारातून या आता जे चाललंय संदेश चाललाय याचा विषय मला देईल आणि विषय मिळाल्यावर डाउनलोड केलं जाईल. काल ज्या ठिकाणी संदेशला होतो मी शिवाजीनगरला, त्या ठिकाणी याच टायमाला संदेश मी देत होतो. कालचा संदेश रेकॉर्ड झाला. आज दिवसभरात तो संदेश ऐकला आणि दुपारनंतर मला या संदेशाचा विषय देवबाप्पांनी दिला. विषय दिल्यावर मग तो डाउनलोडला मी टाकला आणि येता येता आता तुमच्याकडे येत होतो. रस्त्याने याच्यात बॅलन्स टाकला तो संदेश डाउनलोड व्हावं म्हणून. आता पाहूया तो आपली ही प्रार्थना संपेपर्यंत डाउनलोड होतो का नाही, का मला आणखी वेट करावं लागतं. जर आपल्या या प्रार्थनेमध्ये तो संदेश डाउनलोड झाला तर पहिला संदेश तुम्हालाच तो टाकणार. मागच्या वेळेला जसा टाकला होता तसा टाकणार आणि मग मी घरी गेल्यावर बाकीच्या प्रियजनांना तो संदेश टाकणार. आज जो संदेश मी या ठिकाणी बोलत आहे हा संदेश उद्या संध्याकाळी टाकला जाईल. तुम्ही एक ग्रुप बनवा बाळासाहेब, ग्रुप बनवायचा. तुमचा नाव प्रार्थना, तुमच्या स्वतःच्या नावाने ग्रुप बनवायचा. आता स्टार्ट केलं ते मोडवर केलं का? हो. प्रियांनो, आज आपण आपल्या संदेशाचा विषय बघूया. काढूया आपण नीतिसूत्रे 3रा अध्याय 1 वचन. कितवा अध्याय? 3रा अध्याय 1 वचन. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या नितांत माझ्या आज्ञा वागोत. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. प्रियांनो, देवबाप आपल्या प्रियजनांना मुलं आणि मुली या वाक्याने त्यांचं संबोधन करतो. काही ठिकाणी कन्या हा शब्द पण प्रभूने आपल्या प्रियजनांसाठी वापरलेला आहे. प्रियांनो, देवबाप जर आमचं एवढं सन्मान करतो, एवढ्या आदराने तो आम्हाला हाक मारतो किंवा आमची आठवण करतो, मग आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूमध्ये चालत असताना धर्मशास्त्राकडे किती लक्ष देणं गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही 24 तासाची जर खरंच देवाच्या भयामध्ये जो विश्वासणारा असेल त्याने जर 24 तासाची टॅली केली ना, की एक दिवसामध्ये मी प्रभूसाठी किती वेळ दिला आणि माझे वैयक्तिक काम किंवा कोणतेही काम असो त्याच्यासाठी माझ्याजवळ किती वेळ मी खर्च केला, तर प्रियांनो असं दिसून येतं प्रत्येक विश्वासणारा, काही विश्वासणारे प्रभूला वेळ कमी देतात पण बाकी कामाला वेळ जास्त देतात. पण असे काही प्रियजन आहेत, आजही आहेत आणि आजही ते करत आहेत. ते आपला वेळेचा दशमांश प्रभूला देत आहेत. 24 तासाचा दशमांश काय माहिती वेळेचा? 2 तास 40 मिनिटं. 24 तासाचा दशमांश एवढा निघतो. आणि जे अति भयामध्ये आहेत, प्रभूच्या अति भयामध्ये, ते प्रियजन तर 6-6, 7-7 तास प्रभूला वेळ देतात. कसा वेळ देत असतील ते? जे 6 तास 7 तास वेळ देतात प्रभूला, ते वेळ कसा देत असतील? कालच्या संदेशात मी सांगितलं की आज चर्चमध्ये प्रार्थना जर कोणाला करायला सांगितली तर 2 मिनिटं, फार तर 1.5 मिनिटं प्रार्थना करण्याची त्यांना इच्छा होते. त्याच्या पुढे त्यांना इच्छाच होत नाही. मग कालच्या संदेशात उदाहरण पण मी दिलंय की येशू ख्रिस्त पहाटे डोंगरावर जायचा
आणि उजडेपर्यंत तो देवाच्या सानिध्यात असायचा. मग येशू ख्रिस्त 2 मिनिटाची प्रार्थना करत होता का? 3ला गेल्यावर उजडतं कधी? उजडतं कधी? 2 तास तर कमीत कमी लागतात आहे ना. दिवस मोठा जर असला तर 2 तास, आणि आता जर म्हणलं तर 3-3.5 तास उजडायला लागतात. म्हणजे येशू एवढ्या वेळ गुडघ्यावर असायचा. देवाचा एकुलता एक पुत्र होता, पण तो आपल्या पित्याचं एवढं सन्मान करणारा होता. प्रियांनो, हे जे तुम्हाला देवबाप सांगत आहे याचं कारण काय? का सांगत आहे? काय उद्देश आहे प्रभूचं हे सांगण्यामाग? याच्या माग एकच उद्देश आहे की विश्वासणाऱ्याने कमीत कमी जरी दशमांश आपल्याला देता येत नसला काही कारणाअभावी, कमीत कमी अर्ध्या तासाचा वेळ तर काढू शकता ना प्रभूसाठी. अर्ध्या तासाचा वेळ नाही निघू शकत, 20 मिनिटाचा कमीत कमी. प्रियांनो, आम्ही प्रभूसाठी काय केलेलं आहे याचं प्रतिफळ आम्हाला वर मिळणार आहे. म्हणून नेहमी माझं वाक्य असतं, आडात असलं तर पाहुऱ्यात. देवबाप पण पाहणारे भावी जीवनात त्यांनी काय केलंय? अरे बरंच केलंय, वेळ कमी दिलाय पण रोज करत होते. देवबाप त्या पाहिलेल्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला पण प्रतिफळ देईल. आता धर्मशास्त्राकड लक्ष देणाऱ्यामध्ये काही गोष्टी देवबाप ठेवतो किंवा विश्वासणारा काही गोष्टी करण्याची तयारी दाखवतो. त्याच्यातली पहिली गोष्ट बघूया आपण. स्तोत्रसंहिता 25वा अध्याय 9वं वचन. तो नम्र जनास न्यायपथाला लावितो, तो दीनास आपला मार्ग शिकवितो. बघा, ज्यांच्यामध्ये धर्मशास्त्राच्या प्रति प्रीती आहे, अनुशासन आहे, भय आहे, त्यांना देवबाप हे सांगत आहे की त्यांच्या जीवनामध्ये ते नम्रतेने न्यायपथाला. आता न्यायपथाला म्हणजे काय? आता इथं एक प्रश्न उभा राहतो, न्यायपथ म्हणजे काय? आता न्यायपथ कळलं पाहिजे की नेमकं न्यायपथ म्हणजे काय. न्यायपथाला लावितो म्हणजे काय करायला लावतो? आम्ही काही दुसऱ्याचा न्याय करणारे बनतो का? असं नाही. तो आपल्या भावी जीवनामध्ये सात्विकतेने, कधी कधी देवबाप रूपकामध्ये बोलतो, सांकेतिक भाषामध्ये बोलतो, कधी कधी तो कोड्यामध्ये पण बोलतो. कारण देवबापाने या शास्त्राची रचनाच आपल्या इच्छेने केलेली आहे आणि त्याचं प्रमाण त्याने प्रस्तावनेमध्ये प्रगट पण केलंय की मी हे बायबल अशा अशा प्रकारे आपल्याला देत आहे. तो सात्विकतेने वागतो, भयामध्ये राहतो आणि देव जे सांगतो तेच करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवतो. न्यायपथाला लावतो. खाली काय दिलंय? त्या वाक्याच्या खाली काय लिहिलंय? तो दीनास आपला मार्ग शिकवितो. जे दीन असतात, जे प्रभूचे लेकरं असतात. आता जगामध्ये सगळेच प्रभूने बनवलेत आहे ना. कोणी म्हणन का मला प्रभूने बनवलं नाही? सगळे म्हणतात मला प्रभूने बनवलंय, मी प्रभू पासून आलोय. पण प्रभूच्या अनुशासनामध्ये किंवा प्रभूच्या नावामध्ये किती जण येतात? जे त्याच्या नावात आहे त्यांच्यासाठी तो दीन शब्द त्या ठिकाणी प्रभूने ठेवलाय. आणि त्याच्या जीवनामध्ये जो अशा प्रकारे आपल्या स्वतःला प्रभूमध्ये ठेवतो, सांगा त्यांच्यावर संकट येतील का? आणि जर यदा कदाचित संकट आले तर त्या संकटातून बाहेर निघण्याचा उपाय देवबाप त्यांच्यासाठी करील का नाही? म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या शास्त्रामध्ये लक्ष देणं पण गरजेचं आहे. देवाने जगातल्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं सांगितलंय, पण जगातल्या गोष्टीकडे तेवढंच लक्ष आम्ही द्यायचं जेवढं आम्हाला आवश्यक आहे. म्हणून येशू आपल्या सुवार्तेच्या
काळामध्ये त्या ठिकाणी बोलला होता, जे जगाचं आहे ते जगाला द्या, जे प्रभूचं आहे ते प्रभूला द्या. आणि प्रभूंनी हे पण सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर धनसंपत्ती साठवू नका, तर आपली धनसंपत्ती स्वर्गामध्ये साठवा. आज किती प्रियजन आपली धनसंपत्ती स्वर्गामध्ये साठवण्याच्या हेतूने प्रभूच्या नावामध्ये चालले. प्रियांनो, काही प्रियजनांची धनसंपत्ती स्वर्गामध्ये जमा होत नाही. काही जणांनी तर वरचं बँक अकाउंट आहे ना, जसं आम्हाला जगीत बँक अकाउंट खोलावं लागतं, काही जणांनी वरचं अकाउंटच अजून खोललेलं नाही. ज्यांचं अकाउंटच खोललेलं नाही त्याच्यामध्ये काही जमा होत असन का? प्रियांनो, तुम्ही जमा करणारे प्रियजन झालेले आहात. आता तुम्हाला जर मी म्हणलं, ब्रदर तुम्ही जमा करणारे, स्वर्गामध्ये धन जमा करणारे झाले, तर तुम्ही कोणत्या वाक्याने म्हणता की खरंच मी स्वर्गामध्ये धन जमा करणारा देवाचा विश्वासू पुत्र आहे? कोणतं वाक्य मला सांगून म्हणतात की मी खरोखर या सांगितलेल्या विधानामध्ये बरोबर चाललोय? कोणतं वाक्य बोलताल मला? मी जर म्हटलं ब्रदर तुम्ही स्वर्गामध्ये धनसंपत्ती साठवीत आहात, तर तुम्ही मला प्रत्युत्तर कसं द्याल की खरंच मी धनसंपत्ती स्वर्गामध्ये साठवीत आहे? वचनाद्वारे. जो वचन वाचतो त्यांनाच म्हणता येतं की मी माझी धनसंपत्ती स्वर्गात साठवीत आहे. मग तुम्ही किती वाचता बायबल त्यावरती धनसंपत्ती अवलंबून आहे. कमीत कमी एक अध्याय तर विश्वासणाऱ्याने वाचलंच पाहिजे. 24 तासामध्ये विश्वासणाऱ्याने एक अध्याय जर वाचला तर त्या विश्वासणाऱ्याचा एक अध्याय म्हणजे एक प्रकारचं, आता वर किती काउंटिंग केली जात आहे देवाच्या नजरेत ते सांगता येणार नाही, पण वर त्यांच्या नावे ही रक्कम जमा केली जात आहे. आणखी एक गोष्ट बघू. आता जर एखादा विश्वासणारा अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये जीवन जगतो तर त्याला देवाकडून एका गोष्टीची भीती नसते. कोणत्या गोष्टीची भीती नसते बघूया जरा वचनातून. स्तोत्र संहिता 119 6वं वचन. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवेल तर मी फजित होणार नाही. मी तुझ्या सर्व आज्ञांकड माझं लक्ष लावलं तर मी कधीच जीवनात फजित होणार नाही. फजित होतात बरं का काही जण ख्रिस्तामध्ये राहून. लक्षात ठेवा, देवाने वायदा केला की मी फजित करणार नाही, पण काही जण जर देवाच्या सांगण्याप्रमाणे करत नाही ना तर ते फजित झाल्याशिवाय पण राहत नाही. देवाने जिथं वचन जसं ठेवलंय ना त्या वचनाप्रमाणे जो राहील चालल त्याला तो शब्द लागू आहे की तू फजित होणार नाही. पण एखादा जर देवाच्या वचनाच्या विरोधात चालत असेल, बायबलमध्ये एक वचन दिलंय याच अध्यायामध्ये, दुटप्पी मनाचा मनुष्य देव बाप्पाला नापसंत आहे. आता दुटप्पी म्हटलं म्हणजे काय? कोणत्या गोष्टीने आम्ही दुटप्पी प्रभूच्या नजरेमध्ये सादर होतो? जे देवाला आवडत नाही, जे देव अमान्य करतो, जे अमान्य केलेलं विश्वासणारा प्रभू समोर करतो त्याला देवबाप दुटप्पी म्हणतो. मग ती कुठली बाब असू द्या, ती प्रभूच्या नजरेमध्ये दुटप्पीपणाची आहे. प्रभूने अनुशासनामध्ये हे बायबल आम्हाला दिलंय, याच्यामध्ये सगळं सांगितलंय. याच्यामध्ये अशी कोणतीच घटना पवित्र आत्म्याने आमच्यापासून गुप्त ठेवली नाही की जी घटना या जगामध्ये घडत नाही. सगळं सांगितलं याच्यामध्ये. पण
पूर्ण रीतीने सांगितलेलं नाही. थोडक्यामध्ये जिथं प्रभूला जेवढं देणं आवश्यक वाटलं तेवढंच प्रभूने दिलं. आणि विशेषतः प्रभूने एका गोष्टीचं रहस्य लपून ठेवलंय. कोणत्या गोष्टीचं रहस्य लपून ठेवलंय? बायबल मध्ये 2 बाप्तिस्म्याची वचनं देव बाप्पाने का ठेवले त्याचे कारण देव बाप्पाने सांगितलं नाही. बघा, देव बाप्पाने 2 बाप्तिस्म्याचे वचन सांगितलंय, दिलेत, पण त्याचं कारण सांगितलं नाही. म्हणून आज कसा विश्वासणाऱ्यांमध्ये गोंधळ चाललाय आणि सेवकाने या गोंधळाला अधिक कसं केलंय, प्लस कसं बनवलंय. देवाने 2 वचन ठेवून 1 बाप्तिस्मा घ्यायचं सांगितलं, पण असं का देव बाप्पाने लिहिलं याचं कारण देव बाप्पाने गुप्त ठेवलंय बायबलमध्ये. आणि ते कारण आत्म्याच्या प्रेरणेने देव बाप्पाने सेवकांना कळवलंय. पण काही सेवक अजूनही देव बाप्पाची आज्ञा ऐकायला तयार नाही. त्यांच्यामध्ये एकाच गोष्टीची स्पर्धा चालली, येशूचं ऐकायचं का पेत्राचं ऐकायचं. पेत्र मोठा आहे का येशू मोठा आहे. येशू स्वर्गात घेणार आहे का पेत्र स्वर्गात घेणार आहे. असे त्यांनी स्पर्धेचे वाक्य बनवले. पण देवाने असे स्पर्धेचे वाक्य आपल्या या बाप्तिस्म्यामध्ये ठेवलेले नाहीत. पण ते बायबलमध्ये देव बाप्पाने प्रगट पण केले नाही. आता देव बाप्पाने सगळ्या गोष्टी थोडक्यामध्ये ठेवल्या, पण बाप्तिस्म्याच्या बाबीविषयी किंवा गोष्टीविषयी देव बाप्पाने गुप्तता का ठेवली. देव बाप्पाने थोडं का व्हायना विश्वासणाऱ्याला 2 बाप्तिस्म्याचे कारण आणि 1 बाप्तिस्मा घेण्याच्या विषयीची आज्ञा याची माहिती का बायबलमध्ये नाही दिली. काय कारण असू शकतं. देव बाप्पावर कोणाचा दबाव होता, देव बाप्पाला भीती वाटली, देव बाप्पाच्या मनात काय होतं असं करण्याविषयी. का देव बाप्पाने सगळ्या गोष्टी थोडक्यात का व्हायना प्रगट केल्या, पण 2 बाप्तिस्म्याच्या वचनाविषयी देव बाप्पाने काहीच प्रगट केलं नाही. फक्त वचन दिलेत. एका ठिकाणी येशू बोललाय, एका ठिकाणी पेत्र बोललाय, पण बोलण्याची भाषा वेगवेगळी आहे. वचन सेम बाप्तिस्म्याचेच आहे, दुगुणच बाप्तिस्मा घेण्याविषयीचे आहे, परंतु बोलण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी का ठेवली. फार महत्वाचं कारण आहे प्रियांनो. आणि मी हे मागील काही संदेशामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलं पण आहे. आता एक्झॅक्टली मला कोणत्या संदेशातून हे मी सांगितलं हे मला सांगता येणार नाही, पण पवित्र आत्मा याविषयी बोलला. किती वेळेस बोलला हे सांगता येणार नाही, पण एक वेळेस का होईना पवित्र आत्मा बोलल्याशिवाय राहिलेला नाही याची मला आठवण पवित्र आत्मा करून देतोय. का गुप्तता ठेवली माहिती का. 2 बाप्तिस्म्याचे वचन देणं, ते न सांगणं आणि 1च बाप्तिस्मा घेण्याविषयी आज्ञा देणं, याचं कारण एक आहे की या बायबलमध्ये सैतानाने हात घालून या बाप्तिस्म्याच्या वचनाला चोरून नेऊ नये म्हणून देव बाप्पाने गुप्तता ठेवली. पण आज पिता, पुत्र, पवित्र आत्मा 3 म्हटलं जातंय ना. पिता 1, पुत्र 2, पवित्र आत्मा 3 आहे ना. आता वचनातून बघू याचा अर्थ. योहान शुभवर्तमान 17वा अध्याय 3रं वचन. सर्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. तू आज बाळा हेच वचन.
सार्वकालिक जीवन हेच आहे की तो जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. कोणाला ओळखायला सांगितलंय? येशू ख्रिस्ताला. आज जगातले विश्वासणारे कोणाला ओळखीते जास्तीत जास्त? आजचे विश्वासणारे जगातले जास्तीत जास्त कोणाला ओळखीते? आणि कोणाची संख्या जास्तीत जास्त आजच्या समयाला दिसत आहे? पिता, पुत्र, पवित्र आत्मा या गोष्टीला जास्तीत जास्त विश्वासणारे ओळखणारे आहे. आणि या विश्वासाचे चर्च पण ज्यादा आहेत, या विश्वासाचे पाळक पण ज्यादा आहेत. पण प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरचे किती पाळक आहेत? तुमच्याकडे माझ्या खेरीज येतं का कोणी सांगायला प्रेषित 2:38 वचन? आठवतंय तुम्हाला की बंधू तुमच्या व्यतिरिक्त येतात बरं का, एक बहीण येते किंवा एखादा ब्रदर येतात आणि ते पण प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरच आमच्याशी संदेशाने बोलत राहतात. काल देखील मी संदेशामध्ये त्याही ठिकाणी पवित्र आत्म्याने हे उद्गार माझ्या मुखातून काढले आणि तेही प्रियजन म्हणाले, ब्रदर तुमच्याशिवाय हे वचन सांगायला आमच्याकडे कुणी येत नाही. काल पण संदेशामध्ये हे उद्गार निघाले, आज पण पवित्र आत्मा हे उद्गार पुन्हा काढत आहे. प्रियांनो, एकच खरा देव ओळखण्याची संधी विश्वासणाऱ्यांना पृथ्वीवर देव बाप्पांनी दिली. पण आज एकच खरा देव ओळखण्याची प्रक्रियेमध्ये किती जण येतात? किती जणांना ही प्रक्रिया कळली किंवा किती जण या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत? किती जणांनी ही प्रक्रिया संदेशाच्या माध्यमातून सेवकाच्या मुखातून जे ऐकलं जातंय ते समजून राहिलंय? या गोष्टीची टॅली जर केली ना, तर या गोष्टीच्या टॅलीमध्ये फार थोडे प्रियजन प्रभूला दिसत आहेत. वचन सर्वांना सांगितलं जातंय. देवाचा आत्मा वचन सांगायला कुठंही कुचराई करत नाही, परंतु ऐकणारे देवाच्या शब्दाप्रमाणे करण्यामध्ये कुठंतरी माघार घेताना दिसत आहे. मग त्यांचे प्रश्न वेगवेगळे. अरे हे केलं तर ते काय करायचं, आणि ते जर नाही केलं तर मग आमचे ब्रदर लोक, सिस्टर वर्ग, देवाचे सेवक आम्हाला काय म्हणायला सुरुवात करतील? आजच्या विश्वासणाऱ्यांना माणसाचं भय जास्त आहे, परंतु देव बाप जे आत्म्याने बोलतोय त्याचं भय एवढं वाटत नाही. आणि स्वतःला म्हणतो आम्ही देवाचे लेकर आहोत. देवाचे लेकर ना, देवाचा शब्द आपला जीव जरी गेला तरी पाळतात. आणि शिष्यांनी तेच केलं आपल्या भावी जीवनात. 9 शिष्यांचा प्राण काढून घेण्यात आला. किती? 9. 3 शिष्य वय होऊन प्रभूकडे गेले, पण 9 शिष्यांनी आपला प्राण प्रभूसाठी झोकून दिला. त्यांनी आपल्या प्राणाची किंमत शून्य केली देवाच्या वचनासमोर. सर्वात भयानक मारण्यात आलं पेत्राला. सगळ्यात डेंजर रीती मारण्यात आलं. कसं मारण्यात आलं? त्याचं डोकं खाली करण्यात आलं, पाय वर करण्यात आले आणि मधून त्याला पूर्णपणे त्याचं शरीर वेगळं करण्यात आलं. कोण सहन करील असं? आज आम्हाला एखादा वाकडा शब्द जर कोणी बोललं तर आम्ही ऐकून घेतो का? तो आमची होती का हिंमत? अरे जाऊ द्या, बोललेत राव, आपलेच भाऊ आहे, बंधू आहे, जाऊ दे, टेन्स मध्ये किंवा रागाच्या भरात बोललेत, मी ऐकून गप्प बसतो. लगेच प्रत्युत्तर सुरू होतं. ही आहे आमची प्रभूमध्ये वागण्याची पद्धत. पण
पण शिष्यांच्या जीवनाकडे पाहून आम्हाला चालण्याची देव बाप्पाने आज्ञा दिली म्हणून एक वचन ठेवलंय. बघूया आपण ते वचन. इफिसकारास पत्र 2 अध्याय 20 वचन. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. आज काही जण म्हणतात, काही जणांची धारणा आहे की शिष्यांचं नाही ऐकलं तर काही फरक पडत नाही, शिष्यांचं नाही ऐकलं तरी चालेल. पण वचन काय सांगतंय की शिष्यांच्या माध्यमातूनच येशू ख्रिस्त प्रगट झालेला आहे. परत वाच बाळ ते वचन. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः येशू ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्या पायावर हे शिष्य उभे होते आणि मुख्य मार्गदर्शन करणारा येशू ख्रिस्त होता. जो मत्ते 28:19 मध्ये होता तोच येशू याही ठिकाणी कोणाशिलाच्या स्वरूपाने शिष्यांना चालवित होता. आज वचनाला समजण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. आज शिष्यांच्या सेवेवर तितकं लक्ष दिलं जात नाही प्रियांनो, जितकं लक्ष देण्याची देवबाप आज्ञा देतो. प्रियांनो, देवाला आजही आपल्या विश्वासणाऱ्याचा काळवळा येतोय. आजही काळवळा येतोय म्हणून सेवक प्रार्थनेला येत आहेत. सेवकांना प्रभूने दाखवलं नाही ना, तर सेवक पण आपल्या घरातून बाहेर निघणार नाही. पूर्वी जे प्रार्थनेचा उत्साह होता, आजच्या समयात तो उत्साह कमी झालाय. पहिल्या जशा प्रार्थना होत होत्या, सेवक कंटिन्यू जात होते प्रार्थनेला. आपल्या हाऊस प्रेयरच्या विश्वासणाऱ्यांच्या गाठी भेटी घ्यायची. आज बघा ते वातावरण आहे का तसं? आज फक्त म्हटलं जातं आठवडाभर तुम्ही काही करा, रविवारच्या दिवशी मात्र चर्चला जरूर या, रविवारचा खाडा करू नका. बहुसंख्य देवाचे सेवक विश्वासणाऱ्याला हे सांगत आहेत. हाऊस प्रेयर आज एवढ्या होत नाहीत प्रियांनो, जेवढ्या पूर्वी होत होत्या. आणि याचं कारण काय माहितीये? जिथं प्रीती थंड व्हायला लागली तिथं देव बाप्पाचं कार्य पण थंड होण्याला सुरुवात झालेली आहे. जर प्रीती थंड झाली नसती तर प्रभूच्या हाऊस प्रेयर होणं पण थांबलं नसतं, ते पण कंटिन्यू पाहायला मिळालं असतं. आणखी एका शब्दाकडे जाऊ. आता लूककृत शुभवर्तमानाकडे जाऊ. 2 अध्याय 34 वचन. वाचा. शिमोनाने त्यास आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायेलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेविले आहे. बघा, आता हे मूळ भाषांतरामधलं भाषांतर आहे, पण या वचनाला मी पंडिता रमाबाईच्या भाषांतरातून घेतलं. तुझ्याकडे असं ना ते तू बरोबर. शिमोनाने त्यांना नाही, बरोबर आहे, तेच बाळाने जे वाचलं तेच वचन आहे. आता मी पंडिता रमाबाईच्या याच्यातून हे वचन पूर्ण लिहिलंय. आता पंडिता रमाबाईचं भाषांतर ऐका. अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्या विरुद्ध बोलतील अशा चिन्हांसाठी ठेवलेला आहे. बघा किती सुलभ भाषेमध्ये पंडिता रमाबाईने या वचनाला ठेवलंय. पडणे आणि उठणे. जो प्रियजन फजित होणार नाही असं देव बाप्पाने वरील वचनात सांगितलं,
त्या प्रियजनांमधून काही जण सेवक म्हणा, विश्वासणारे म्हणा, पडणार आहेत. पण वचन सांगतं की त्यांचं पडणं जरी झालं तरी त्यांचं उठणं होईल. आता उठणं का होईल? एखादा पडला त्याला पुन्हा उठायची का प्रभू प्रेरणा देतो, किंवा प्रभू त्याला उठण्यासाठी सहाय्य का करतो? कारण काय माहिती का, जो पडण्या अगोदर आहे ना त्यांनी प्रभूचं काहीतरी केलेलं असतं. चर्चला गेलेला असतो, बायबल वाचलेला असतं, दान धर्म केलेला असतं, भुकेल्याची भूक जाणलेली असती, तहानलेची तहान भागवलेली असती. हे जे नीतीचे सर्व कार्य आहेत, या कार्याला लक्षात ठेवून देवबाप बघतो, अरे हा पडलाय माझ्या नजरेत, माझ्या नावाला यांनी सोडून दिलंय. मी माझ्या भावी जीवनात 3 वेळेस प्रभूला सोडून दिले, सांगितले ना मागील संदेशात. तरी देव बाप्पाने मला 3 वेळेस उठून उभं केलंय. 3 वेळेस पडलो मी, म्हणजे 3 वेळेस येशू ख्रिस्ताला पूर्णपणे सोडून दिलं. काय म्हणलो मी? येशू ख्रिस्ता तू माझा देव नाही, आजपासून तू माझा देव नाही, माझा देव कोण असेल मला माहित नाही. अशा प्रक्रिया मी 3 वेळेस केल्या, आणि ह्या प्रक्रिया लग्नानंतरच झाल्या. लग्नाच्या अगोदर माझं पडणं झालं नाही प्रभूच्या नावाने, पण लग्न झाल्यानंतर 3 वेळेस मी माझ्या प्रभूला सोडून दिलं. आणि प्रभूने पाहिलं, अरे आता सारखा पडतोय, उठून उभा राहण्याची तयारी दाखवतोय. मग प्रभूनेच योजना केली, आता याचं पडणं थांबवण्यासाठी मला याला सेवक बनवणं गरजेचं आहे. हा जर सेवक झाला ना, मग याला सेवक या नावाचा अर्थ समजल की अरे मला काय कार्य करण्यासाठी प्रभूने सेवक बनवलंय, म्हणजे याचं पडणं थांबणार आहे. आणि तसं झालंय आणि तसं होत आहे आजपर्यंत. जेव्हापासून सेवक झालो मी, आतापर्यंत मला आठवत नाही की मी माझ्या प्रभूला सोडून दिलंय. मला याचा ध्यास प्रभूने लावलाय, हरवलेल्या मेंढरांना प्रभूच्या राज्यात आण, आणि ते कार्य मी करतोय. जो पण सेवक असेल ना, त्यांनी भावी जीवनामध्ये एक विश्वासणाऱ्याला समजून उमजून देवाच्या वचनाप्रमाणे देवाच्या राज्यात आणलं ना, देवबाप त्याला म्हणतो तू माझ्या सेवेसाठी जे कार्य मी सोपवलं ते कार्य तू पूर्ण केलं. बघा, एक विश्वासणारा जर आणला तर देवबाप म्हणतो तू माझी सेवा केली. अनेक आले तर देव रागवल का? कशाला अनेक आणले? मी तर एकच सांगितलं होतं, तू अनेक आणले बाबा. बघा आता वचनातून हे वाक्य दाखवतो मी. मत्ते शुभवर्तमान 18वा अध्याय 14वं वचन. जे पण प्रभू बोलतो ते वचनातून. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. या लहानातील एकाचाही, तिथं म्हणलं का अनेकांचा नाश व्हावा? एकाचाही नाश व्हावा नाही अशी कोणाची इच्छा आहे? तुमच्या स्वर्गातील पित्याची. त्याची इच्छा नाही की यांचा नाश व्हावा. मग जर सेवकाने एक विश्वासणारा समजून उमजून देवाच्या राज्यात आणला, आणि तो विश्वासणारा समजून उमजून प्रभू येईपर्यंत प्रभूच्या नावाने चालला, त्या सेवकाच्या नावावर होईल का नाही यांनी माझी सेवा केली? बघा देवाचं बोलणं कसं आहे. पण देवाने मला अनेक परिवार दिले, अनेक परिवारात मी हे वचन गाजवलंय आणि गाजवित आहे. अनेक परिवारातले काही परिवार तयार झालेले आहेत, आणि ते मला बाप्तिस्मा द्या म्हणून म्हणत आहेत. पण मी अजून एकालाही बाप्तिस्मा दिला नाही. का नसन दिला बाप्तिस्मा मी? देवाच्या बायबलमध्ये तर लिहिलंय, देवबाप्पाने तर उघडरित्या सांगितलंय, जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 16व्या वचनात हे वचन सांगितलंय.
मग विश्वासणारा जर मला बाप्तिस्मा द्या म्हणून म्हणतोय, पण मी बाप्तिस्मा देत नाही, का बरं? काय कारण आहे? मी बाप्तिस्मा न देण्याचं कारण काय आहे? समोरचा विश्वासणारा रेडी आहे, पण मी द्यायला तयार नाही, काय कारण नाही? कारण फार सोपं आहे. बाप्तिस्मे देवाच्या इच्छेने झाली पाहिजे, देवाच्या आत्म्याने दाखवलं पाहिजे. होतं का माहिती आज मी येणार आहे प्रेयरला? होतं माहिती नव्हतं ना? तसं मला पण देव बाप्पांनी सांगितलं पाहिजे, ह्या प्रियजनांचे बाप्तिस्मे कर, मी तयार आहे यांना पवित्र आत्मा देण्यासाठी. पवित्र आत्मा आला तर त्या बाप्तिस्म्याला अर्थ आहे. पवित्र आत्मा नाही आला काय उपयोग आहे? पुढे चालून विश्वासणाऱ्याच्या जीवनात संकट आले, अति भयानक संकट आले, विश्वासणारा कोणाच्या नावाने खडे फोडील? माझ्या नावाने खडे फोडीन. अरे आमच्या घरी येत होते, फार वचन सांगत होते, बाप्तिस्मा घ्या म्हणत होते, बाप्तिस्मा घेतला. बघा काय आमचं चाललंय आज. प्रियांनो, मी माझ्या नावाने विश्वासणाऱ्यांना एकालाही खडा फोडू देणार नाही. आणि हे ऍग्रीमेंट मी देवाशी केलंय. जेव्हा प्रभूने मला प्रेषित 2:38 वचन सेवा करायला पाठवलं ना, तेव्हा म्हणलं प्रभू मी मत्ते 28:19 सेवा करणार होतो. आता हे वचन सांगतोय ना, तुझ्या ऍग्रीमेंट शिवाय बाप्तिस्मा नाही. 19वं वर्ष चाललंय, एक बाप्तिस्मा नाही अजून. किती? 19, एक बाप्तिस्मा नाही. पण काही प्रियजन आता इतके रेडी झालेत की आता मला पण चाहूल लागायला लागली की पवित्र आत्मा मला बोलणार आहे, बाळा यांचा बाप्तिस्मा कर. ज्यांचा बाप्तिस्मा करण्याविषयी देवाचा आत्मा बोलेल त्यांचा बाप्तिस्मा मी केल्याशिवाय राहणार नाही. पण आता देव बाप कधी बोलेल हे मला माहिती नाही. प्रियांनो, वचन काय सांगतंय की जो पडतो तो उठतो, आणि जो उठतो ना तो बाप्तिस्मा घेतो. बघा, मी 3 वेळेस प्रभूला सोडून दिलं होतं. त्यावेळेला मला प्रेषित 2:38 वचन माहिती नव्हतं. त्या वचनाचा मी विरोध करणारा होतो. वचन माहित होतं पण विरोधक होतो. पण जेव्हा तिसऱ्यांदा प्रभूने मला उठवलं तेव्हा मला प्रेषित 2:38 वचनाकडे आणलं. बघा देवाची योजना माझ्यासाठी. प्रियांनो, तो आपल्या धार्मिकाला कधीही सोडत नाही याचं ते चित्र दिसतं या वचनातून. आणि देव बाप ज्याच्यावर प्रीती करतो ना त्याला पूर्णपणे आपल्या राज्यात घेतो. तुम्हाला यायचंय का नाही पूर्णपणे देवाच्या राज्यात? का अपुरं राहायचंय? हा म्हणायचं का प्रभू नाही ना इथं नाही मला जमत? वचन तुझं बरोबर आहे पण इथं मला नाही जमत बाबा यायला, थोडस मग इथं माझं आडखळणं होणार आहे. जीवनामध्ये कधीच देव बाप्पाने सांगितलं ना काही तिथं आपलं आडखळण मांडू नका. जेव्हा देव बाप्पाने मला सांगितलं ना या वचनाची सेवा करशील, या वचनाचा बाप्तिस्मा घेशील आणि माझ्या सेवेमध्ये मला तू नम्रतेने सेवा करताना दिसशील, तेव्हा मी तुला आशीर्वाद देईन. माझ्या देवाने मला आशीर्वाद दिला. नाही तर सगळे पाळक वर्ग जाणत होते एलिएझर पगारेला TFR लुना होती आणि त्या TFR लुनावर मी वचन सेवा करायला जायचो. या गावात पण मी येत होतो पण तुमच्याकडे येत नव्हतो, दुसऱ्या परिवारांकडे जायचो. आज ते परिवार मला सेवेला बोलवित नाही. आता बोलवायचे ते मला. बिर्याण्या खाल्ल्यात मी भरपूर, खाऊन नाही म्हणावा. मला ते आवडतच नाही, खाऊन नाही म्हणायचं. फार आवडीने बिर्याणी बनवायची. अरे पगारे पास्टर आलेत, उत्तमातली उत्तम बिर्याणी माझ्यासाठी बनायची. पण आज मला प्रार्थनेला बोलवीत नाही ते. मग बिर्याणी तर लांबचा प्रश्न आहे. का? कारण प्रेषित 2:38 वचन मी स्वीकारलं. यानो देवाचं ऐकणं महत्वाचं आहे. मी देवाचं नसतं ऐकलं तर मला आशीर्वाद भेटले नसते.
आज पाहतात ना कोणत्या गाडीवर येतो मी, प्रत्येक वेळेला कोणत्या गाडीवर येतोय. प्रियांनो, देवाचं ऐकलं ना, देव आशीर्वादाने भरल्याशिवाय राहत नाही. आणि तोच देव तुमच्या घरात आलाय. कशासाठी आलाय? आता कुठे आहे मी सध्या? इथं आहे ना. आता या घरात जर प्रभू आलाय, कशाला आलाय? मला कशाला पाठवलंय? मला वेळ घालवायला पाठवलंय? तुम्हाला टाइमपास साठी बसायसाठी बसवलंय प्रभूनी? काय कारण आहे प्रभूचं तुम्हाला तुमच्या घरात येण्याचं? प्रियांनो, देव बाप पण तुम्हाला तेच आशीर्वाद द्यायला मागतोय जे आशीर्वाद मला मिळाले. हा आशीर्वाद देण्याच्या प्रक्रिया वेगळ्या असतील, पण आशीर्वाद म्हणजे आशीर्वादच तुम्हाला प्रभू देऊ इच्छित आहे. आणि तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्हाला एक प्रक्रिया धीराने करणं गरजेचं आहे. आणि हे वचन आपण बायबलचं शेवटचं बघूया. आता बायबल मधून काढूया त्यासाठी लूकाकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 19वं वचन. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. धीर धरणं गरजेचं आहे. आणि जे ऐकत आहात त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. ब्रदर, तुम्ही आता फार सुंदर वचन सांगता, आम्हाला खूप वचन आवडतं आणि आमचं मन ऐकून फार प्रसन्न होतं. चांगली गोष्ट आहे. वचन ऐकून प्रसन्न होणं मन चांगली गोष्ट आहे. पण जर त्या सांगितलेल्या गोष्टीला क्रिया नाही तर काय उपयोग आहे का ते वचन ऐकण्याला? यामुळं माझ्या सेवेमध्ये अनेक प्रियजनांना मी वचन सांगितलं, अनेक प्रियजन प्रभूकडे आले नाही. त्याला हे कारण आहे. जेव्हा करण्याची वेळ आली ना, नाही ना, हे नाही जमणार, हे जर घेतलं तर मग ते आम्ही जे पूर्वी स्वीकारलेलं आहे त्याचं काय करायचं? आणि ते जर आले आम्हाला विचारायला, अहो तुम्ही कुठं होते, आता कुठं चालले, कुणी तुम्हाला इकडं आणलंय, मग काय आम्ही सांगायचं त्यांना? या गोष्टीला अडखळले आणि ते म्हणले, ब्रदर, आमचं जे आहे ना तेच आम्हाला मान्य आहे. हे बघा, प्रभू कोणाला सक्ती करत नाही. प्रभू नम्रतेने सांगतो, सक्ती करत नाही. सक्ती जर केली असते ना, एकही परिवार माझा गेला नसता. किती परिवारात 175 गावामध्ये मी सुवार्ता सांगितली. 175 गाव म्हणजे थोडे गाव नाही होत. नगर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मी गेलो, बसनी गेलो, बाईकनी गेलो. पण काही जणांनी या वचनाला मान्यता दिली नाही आणि त्यांनी कारण पण सांगितले मला. आमचे सेवक, आमच्या एरियातले विश्वासणारे, आमच्या नातेवाईकांमधले, असे निरनिराळी कारण सांगितले. आणि ज्यांनी कारण सांगितले त्यांना मी म्हटलं नाही, हे कारणाला धरून प्रभूला सोडू नका. ठीक आहे, तुम्हाला या कारणाने अडखळलात ना, ठीक आहे, आजपासून तुमची इच्छा आहे ना मी येऊ नये, बंद झालो. आतापर्यंत गेलो नाही त्यांच्याकडे. कारण प्रभूने मला काय दाखवलेलं आहे माहिती का? एक विश्वासणारा एक परिवार जर तुझ्या हातून सुटला ना, मी तुला 10 विश्वासणारे 10 परिवार देईन. म्हणून माझी सेवा चालली. माझी एका ठिकाणी सेवा नाही, एकाच परिवारात मी घडी घडी प्रार्थनेला येत नाही. अनेक माझे विश्वासणारे, तुम्ही अतिशय धन्य आहात प्रियांनो की सध्या मी नगरच्या बाहेर जात नाही. म्हणून कमीत कमी महिन्यातून 2 वेळेस तरी देवबाप मला आणतोय आपल्या परिवारात. नंतर मी महिन्यातून एकदाच येणारा देवाचा सेवक होतो. पण सध्या बाहेर मला थोडी अडचण येत आहे. म्हणून देवबापाने सांगितलं, बाळा आता नगरच्या बाहेर जास्त जायचं नाही. हे माझं शेवटचं ठिकाण आहे प्रार्थनेला येण्याचं. हे साधं पुढं कोणतं गाव लागतं? जेऊरला जात नाही मी. हे माझं शेवटचं ठिकाण. कल्याण रोडवर निप्ती माझं शेवटचं ठिकाण आहे.
इकडं पुणा रोडवर केडगाव माझं शेवटचं ठिकाण आहे आणि इकडे शेवगाव पाथडीकडचं अजून मला देव बाप्पाने प्रेरणाच दिली नाही. तिकडं तर मी अजून गेलोच नाही. जवळ देव बाप तिकडची प्रेरणा देत नाही मी तिकडं जाणार नाही. आणि इकडं दौंड रोडकड शेवटचं माझं ठिकाण हे चिखलीच्या अगोदर कोणतं गाव लागतं? चिखलीच्या अगोदर एक गाव लागतं, ते माझं त्या रोडचं शेवटचं ठिकाण आहे. प्रियांनो, मी फार दूर जात नाही. का जात नाही त्याचं कारण मी संदेशातून तुम्हाला कळवलंय. आता तुम्हाला जर आपला जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? आता तुमच्या तोंडून मला ऐकू द्या, काय करणं तुम्हाला गरजेचं आहे तुमचा जीव वाचवण्यासाठी? ऐकलं ना वचन? तुम्हाला स्वर्गात जायचंय, काय करणं गरजेचं आहे? वचन वाचायचं. काय अजून? वचन वाचायचं, बरोबर. अजून काय करायचं? फक्त वचन वाचलं डायरेक्ट स्वर्गात एंट्री का? देवाच्या सानिध्यात राहणं. हा, देवाच्या सानिध्यात राहिलं तर वचन वाचणं होईल. आणखी काय करणं गरजेचं आहे? देवाला वेळ देणं. ठीक आहे. आता बघूया, वचन वाचणे गरजेचं आहे ना, याचं कारण बायबल मधून बघू. एक वचनातून, याकोबाचं पत्र 2रा अध्याय 24वं वचन. ही जर प्रक्रिया केली, टाळी देऊन सांगतो तुमचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. याकोबाचे पत्र 2रा अध्याय 24वं वचन. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तुम्ही म्हणाले ना वचन वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, मान्य, वचन वाचणं अति गरजेचं आहे. पण जे वचन वाचता त्याप्रमाणे वागून दाखवणं प्रभूला गरजेचं आहे. मग प्रभू एकच गोष्ट नाही वचनातून दाखवणार, अनेक गोष्टी दाखवीन. तेवढ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा. कुणी करण्यात तेवढं सक्षम नाहीये, पण प्रभू मी प्रयत्न करतो, झालं तर वेल, नाही झालं तर का नाही झालं तुला कळतं, मी असं आहे म्हणून मला ते करता आलं नाही. करण्याचा जो प्रयत्न करीन ना वचनाप्रमाणे, त्याचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. आणि जो वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवील तो म्हणन का मला बाप्तिस्मा नाही घ्यायचा, मी बाप्तिस्मा घेण्याच्या विरोधात आहे, मला बाप्तिस्मा घेणं मान्य नाही म्हणन. ही आहे प्रक्रिया. आणि जो या प्रक्रियेमध्ये विश्वासाने उतरेल त्याला देवबाप म्हणतो की त्यांनी आपला जीव वाचविला आहे. आता तुम्हाला जीव वाचवायचा का जीव वाचवायचा नाही हे समज तुम्हाला आहे. फक्त या बाळाला थोडी समज नसन. या बाळाला मी थोडं आजही वर्ज करतो, जरी हे बाळ प्रार्थना करत असेल, पण या बाळाला मी या गोष्टीतून वर्ज करतो. बाकीच्या प्रियजनांना थोडी बहुत समज असेल, फार जणी नसली तर थोडी तर समज असेल की आम्हाला काय करणं बरं आहे काय करणं वाईट आहे. म्हणून योग्य निर्णय घेऊन प्रभूच्या नावामध्ये चालण्याचा सतत प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.